पोस्ट व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यास त्याची चर्चा पलटणमध्ये बरीच होती. काय सांगाल बुवा त्याबद्दल? कुठलं मी रोज स्टेटसच टाकतो. आजचं कुठलं आता 2-3 तासापूर्वी ठेवलं ते हां. खासदारांना जरा मी सल्ला दिलेला ते हो. वर नाही ते सुरुवात याच्यावरनं झाली की माझ्या सभापती पदावरनं बोलले आणि भयंकर पुळका आलेला त्यांना शिवरूप खर्डेकरांचा. आणि शिवरूप खर्डेकरांना 30 वर्ष आम्ही वापरून घेतलं आणि मी आता त्यांच्या पाठीशी उभा आहे, खंबीरपणे उभा आहे, ठामपणे त्यांची मी बाजू मांडणार, हे करणार ते करणार असं काय काय बोलत होते. म्हणून मी ते बोललो. एक म्हणजे मला स्पष्ट करायचं आहे की सभापतीपद मला शेवटच्या काही 2-4 महिनेच मिळालं. माझ्या आधी खर्डेकर, रेश्माताई भोसले, मग धुमाळ मॅडम आणि सांगळे मॅडम हे होऊन गेलेले सभापती आणि मी सभापतीपद आधीच नाकारलेलं. माझी पहिली निवडणूक होती ती मी गटाच्या जीवावर निवडून आलेलो. माझा काही तालुक्याशी फारसा संपर्क नव्हता. मला गटाच्या जीवावर आणि माझ्या कुटुंबाच्या जीवावर जी निवडणूक निवडून मी जिंकून आलो आहे त्याच्यानंतर एवढं मोठं पद स्वीकारणं मूर्खपणा ठरला असता. म्हणून मी ते स्वीकारलं नव्हतं. 4 चौघात चेष्टा झाली असती माझी, मी ते पद घेऊन बसलो असतो. मी आधीच नाही म्हणलेलो आणि त्यांना माझ्यामुळेच संधी मिळाली. मी नाहीच म्हणलेलो आणि त्यांना काय कमी द्यायचं राहिलं? त्यांना सगळंच तर दिलं, काय कमी करायचं राहिलं? फलटण एज्युकेशन सोसायटीवर घेतलं. तिथे त्यांच्या वडिलांच्या नावाने शाळा आहे आसूमध्ये. त्याच्यानंतर जिल्हा बँकेवर संचालक केलं, ते झालं. मार्केटिंग कमिटी अनेक वर्ष होती त्यांच्या ताब्यात. कारखान्यावर पण बहुतेक असतील होते ते. त्याच्यानंतर सभापती, पंचायत समिती सभापती केलं. काय करायचं आता? फक्त कुठून तरी दुसऱ्या तालुक्यातून आमदार बिमदार करायचं राहिलेलं फक्त. आणि दुसऱ्याची ह्यांची पाठराखण करण्यापेक्षा म्हणजे शिवरूप खर्डेकरांची किंवा माणिकराव सोनवलकरांची तुम्ही स्वतःच्या कार्यकर्त्यांना जपा अशी मी माजी खासदारांना सल्ला दिली. कारण की त्यांना काय ते कार्यकर्ते जपता येईना. जपता येत असते, निष्ठावंत घरं त्यांच्याही पाठीशी उभे आहेत. त्यांच्या संघर्षात अनेक जणांनी त्यांचीही साथ दिली. तर त्यापैकी कोण निष्ठावंताला एवढे मोठे पद देण्याची ह्यांची ताकद होती, तर आज जे माणिकरावांना पद दिलं ते ह्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यापैकी कोणाला देता आलं नाही का? ते का करत नाही आहेत? कारण की ह्यांचा टाइमपास चाललाय, सगळा पोरखेळ आहे की मी ह्या राजगटाच्या टीममधून माणूस ओढून घेतला, मी असं केलं, मी तसं केलं. ह्यांचा हा सुडाचं राजकारण हे करतात. ह्यांना घेणं देणं नाही आहे. ह्यांना घेणं देणं स्वतःच्या गटाशी नाही आहे, आमच्या गटाशी नाही आहे. ह्यांना फक्त आमच्या कुटुंबावर जो रोष आहे हे ते कुठल्याही लेवलवर जाऊन काढायचा प्रयत्न करतात. माजी खासदार जेव्हा त्यांची टर्म संपत आलेली तेव्हा सणावाराला जाऊन बसायचे तिकडे तडीपारीची यादी घेऊन. 18 वर्षाची पोरं तडीपार करा म्हणून पोलिसांना सांगायचे. आणि खर्डेकरांची बाजू मांडणं म्हणजे मला काही पॉईंटच कळला नाही त्याच्यात. म्हणजे तुम्ही तुमच्या गटाबद्दल बोला ना आणि तुमच्या गटाची बाजू मांडा. तुमचा गट या आमदारकीत काय करणार आहे, तुमचा अजेंडा सांगा. ह्यांची रस्सी खेचत चालली आहे की मी हा फोडला तो फोडला, जा घेऊन म्हणून काय ज्याला न्यायचं त्याला नाही. काय राजकारणात शेवटी निवडणुकीत हारजीत होत राहते. जे होईल ते होईल. आता काय दोन्ही बाजू ताकद लावतील, काय करावं होईल ते होईल. पण आता आमच्या संपर्कात त्यांच्या गटातलं कोण असलं तर आम्ही दर 2 दिवसांनी तुम्हाला बोलवून आम्ही सांगणार नाही आज ह्याला घेतला उद्या त्याला घेतला, असं करणार नाही. निवडणुकीत बघू कोण कोणाची साथ देतंय, कोण काय होतंय, काय सांगता येत नाही. जनमत कोणाच्या बाजूने आहे हे कळेल ना. आणि मी रणजितसिंह नाईक निंबाळकर असतो, माजी खासदारांनी मी या निवडणुकीत आत्मपरीक्षण केलं असतं आणि समजून घेतलं असतं की माझी प्रसिद्धी मान तालुक्यात आहे. मला मान तालुक्यातून 24,000चा लीड मिळालाय. फलटण तालुक्यात मला 15,600वर रोखलंय. मी इथला फलटणचा नादच सोडला असता. मी त्यांच्या जागी असतो तर मी मान तालुक्यातून त्यांच्या मित्राच्या विरोधात आता येत्या विधानसभेला उभा राहिलो असतो. आणि हे मोठी मोठी पदं नवीन आलेल्या लोकांना देऊन
त्यांची जुनी घरं 100% नाराज करून ठेवणार आहेत ते. आणि आमच्यावर नेहमी त्यांचा ते बिनबुडाचे आरोप असतातच. आणि हा एक मुख्य म्हणजे आरोप असतो की ह्यांच्या घरातच पदं असतात, हे असतात. ह्यांचे वडील खासदार होते, हे खासदार झाले, ह्यांचा भाऊ नगरसेवक आहे. आता बाकीच्या निवडणुका हे जिंकू नाहीत शकत, मी काय करू? ह्यांच्या मिसेस जिल्हा परिषद सदस्य झाल्या, आणखी काही निवडणुका जिंकल्या असते, काही संस्था ह्यांच्या ताब्यात आल्या असत्या, तर 100% ह्यांनी ते केलं असतं. तरी आमच्याबद्दलच बोलायचं. बरं, बोलू द्या, त्यांना काय बोलायचं ते, त्यात तो काही विषय नाही आहे. आणि खर्डेकरांबद्दल तुम्ही जो मला मागे प्रश्न विचारलेला, तेही सांगतो की मी कुठे त्यांच्याबद्दल काय वेडीवाकडी टीका केली किंवा मी कुठे त्यांच्यावर खुन्नस. आम्हाला माहिती होतं वर्षानुवर्ष आम्हाला ते शिव्या घालायचे, आम्ही फक्त सहन करायचो. ते पाठीमागे आम्हाला शिव्या घालतच असायचे. पार मध्य प्रदेश, इकडे तिकडे, राजस्थान फिजस्थान, कुठेही जाऊन कुठल्याही लग्नकार्यात काहीही सांगायचे, आमच्याबद्दल काहीही बोलायचे. आमचंच खायचं प्यायचं आणि आमच्याबद्दलच वाईट बोलायचं, हे आम्हाला माहिती होतं. आम्ही फक्त सहन करत होतो. राजकारणात काही समीकरणं करावे लागतात, कॅल्क्युलेशन्स असतात, काही कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात, जे खासदार साहेब, माजी खासदार साहेब पण करतायत ना. नाहीतर इतकं ह्यांना पुळका जिव्हाळा आणि निष्ठा असती तर त्या प्रवेश थांबवले असते आणि जो गट आत्ता आहे त्या गटावर ही निवडणूक त्यांनी पार पाडली असती. आणि खर्डेकरांवर टीका म्हणजे मी फक्त त्यांच्या मूळ गावाची चर्चा केली. माझ्या स्टेटसवर माझी जी न्यूज पडली त्याच्यात फक्त मी एवढंच सांगितलं की त्यांचं मूळ गाव आहे दानोळी. आता खर्डेकर तालुक्यातले नाहीत एवढंच सांगितलं मी. आणि तो जो गैरसमज होता, आम्ही अहवालावर छापायचो त्यांचा फोटो आणि हे ते, इतका मान दिलेला. पण लोकांना त्यामुळे गैरसमज असा व्हायला लागलेला की ते काय आमच्या म्हणजे फलटण संस्थानाच्या राजघराण्याशी संबंधित काही आहेत, काही आमचं काय रक्ताचं नातं आहे की काय, असा थोडा म्हणजे मिसअंडरस्टँडिंग होतं. 18 ते 35-40 वर्षाच्या लोकांमध्ये तर नक्कीच होतं. ते फक्त मी स्पष्ट केलं की हे आहेत दानोळीचे. खर्डेकर हे कुटुंब हे एकटंच आहे. तालुक्यात खर्डेकर नावाची भावकी आहे का मला सांगा. फलटण कोरेगाव मतदारसंघातल्या गावांपैकी खर्डेकर नावाची भावकी कुठे आहे का सांगा. असेल तर मी राजकारण सोडून निघून जातो, फलटण तालुका सोडून. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला माहिती पाहिजे आहे का. आयवळे, रुद्रभटे आणि चोरंबले ह्या भावक्या मला माहिती आहेत. माझ्यासमोर 3 बसले. पत्रकार परिषदेत असा एक आरोप झाला होता की राजे गटाचे 90% कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत. 90% कार्यकर्ते जर का संपर्कात असते तर फलटण तालुक्यातून त्यांना 1.5-2 लाखाचा, 2 लाखाचा लीड पडला असता. त्यांना चांगली मतं पडली. मागच्या वेळेस 1200 मतांनी त्यांचा लीड होता, 1200 मताचा लीड होता जेव्हा जिंकून आलेले निवडणूक. तेव्हा या टाइम 15,000वर पोचले. पण म्हणजे त्यांचं काहीतरी बहुतेक 9% वगैरे काहीतरी, 9 नाही तर 0.9 वगैरे असं काहीतरी म्हणायचं असेल त्यांना. ते चुकून 90% म्हटले असते. कारण की म्हणजे नाहीतर मग तो लीड 2 लाखापर्यंत गेला असता की नाही. पण मला एक खात्री आहे की ते तिथून निवडून येतील मान तालुक्यातून. त्यांनी ते करावं, तिकडे ट्रायल करावी त्यांनी. आणि सुडाचं राजकारण सोडून द्यावं. टीका टिप्पणी स्टेजपुरती ठेवा. उगीच आपलं काहीतरी कोणाच्याही उद्योग व्यवसायावर हात घालायचा, कोणालाही काही करायचं, 18-19 वर्षाच्या पोरांवर राग काढायचा, फेसबुक इंस्टाग्रामवर पोरांनी कमेंट्स केल्या की त्यांना शिवी काय द्यायची, धमकी काय द्यायची, हा बालिशपणा सोडावा. आणि मी एवढीच आत्ताच्या ह्याच्यात तर एवढीच सल्ला दिली की एवढे मोठे मोठे पदं देण्याची तुमची जर का ताकद असेल तर तुमच्या गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना द्या ना. तुमच्या पाठीमागे तुमच्या संघर्षात खांद्याला खांदा लावून लढणारे जे लोक आहेत वर्षानुवर्ष, त्यांना द्या ना. नाही आहेत का कुटुंब? आहेत की, मला माहिती आहेत, अनेक घर आहेत. त्यांची साथ देणारे, हिंदूरावजींची साथ देणारे अनेक घरं आम्हाला माहिती आहेत की आमच्याही परिचयाचे आहेत की त्यांच्यापैकी कोणालाही मोठे मोठे पदं देऊ शकतात. पण ह्यांचा काय टाइमपास चाललाय की मी मोठा की तू मोठा, माझी टीम मोठी की तुझी टीम मोठी, मी तुझ्या टीम मधला माणूस सोडला, हा पोरखेळ, हा बालिशपणा झाला. हे 5 वर्ष योग्य पद्धतीने त्यांनी वापरले असते आणि खरंच विकास केला असता तर तो आपल्याला डोळ्याला दिसला असता. हजारो कोटीचा विकास डोळ्याला दिसणार नाही का? मला तर फक्त 1-2 काहीतरी बसस्टॉप आणि काय ते हायपास, ते काय हायमास्ट लॅम्प का काय, तेवढंच फक्त दिसलंय, बाकी काही दिसलं नाही.
अदृश्य विकास मात्र त्यांनी अनेक वेळा चर्चेत या अदृश्य विकासाची त्यांनी म्हणजे त्यांनी उल्लेख नक्कीच केला आहे. आणि ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या ना, त्यांच्याही गटातले लोक आमच्या संपर्कात आहेत. ते येतील तेव्हा येतील, निवडणुका लागतील, काय होईल ते होईल, तेव्हाच तेव्हा. आत्ता तुमचा वेळ घालवून पॉईंट काय?